केस कापून देणार, दाढी करून देणार, थोड्या पैशात मजा करून देणार। ए पोरा, तुझी दाढी करायची का? केस कापून देणार, दाढी करून देणार, थोड्या पैशात मजा करून देणार। हो बाबा, तुमची दाढी करायची का? केस कापायची ती वन साइड मार, तू वन साइड। कसं म्हाताऱ्याचं तरण दिसलं पाहिजे। केस कापून देणार, दाढी करून देणार, थोड्या पैशात मजा करून देणार। चला चला, लाईन लावा, लाईन लावा, लाईन लावा। केस कापून देणार, दाढी करून देणार, थोड्या पैशात मजा करून देणार। चला, लाईन लावा, लाईन लावा, लाईन लावा। मोफत 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 मोफत। जो मिशी ठेवणार त्याची मोफत दाढी करून देणार, आणि जो मिशी काढणार त्याचे डबल पैसे घेणार। चला चला, लाईन लावा, लाईन लावा। फुकाट 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 फुकाट। फुकट काय आहे? जरा फुकाट म्हटल्यावर दमाने नाही, फुकट फुकट म्हणत होता ना। अरे केस कापून देणार, दाढी करून देणार। तू नक्की आहे कोण? लोक मला ओळखलं नाही वे तू? तुला ओळखाय काय? तुझ्या काय कपाळावर बोर्डलेला आहे का? अरे ओळख बरं, ओळख। ओळखलं ओळखलं ओळखलं। कोण रे तू? अरे नीट ओळखला का? बारकी पोरं दगडाने हाणतील मला। अरे नीट ओळखला का? मी तुझा लहानपणीचा जोडीदार। अरे मी बाहेरच्या देशात होतो, बाहेरच्या देशात। बाहेरच्या देशात आलाय? हो, 100% अतिरेकी। अरे नीट ओळख, नीट। बुजल्या? राम राम। अरे ही काय राम राम घालायची पद्धत आहे का? अरे बाहेरच्या देशाची फॅशन आहे। का फॅशन आहे का मराठी मोडायची? मी काय म्हणतो, हा बोल की। मला जत्रेला जायचंय मस्कोबाच्या। बर, माझी मस्त पैकी दाढी पोर। बर बर, बस लगेच। ए गुजल्या, काय रे? अरे कधी धुतलं होतं काय नव्हतं? अरे कापड कुठलंय तुला माहित आहे का? कुठलंय? अरे बाबा, हे कापड कोरोनाच्या काळातलंय। झाला कोरोना किट, आला कोरोनाचा पेशंट किट। अरे या कापडाला लाखो जीवांचं पाय लागल्यात, आणि कितीतरी जीव गुंडळून गेल्यात। इतकं पवित्र कापड। संपलाय कोरोना, संपलाय कोरोनाचा।
मला काय लागा मारायचा विचार आहे काय तुझा? आता संपला, आता काळजी करू नको. हा मी वारीक वारीक ह्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? याला आरसा म्हणायचं. पण या आरशाचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, ज्याच्या हातून पुण्य घडलंय त्याला ज्यातून दिसत. तुम्हाला दिसतंय का? तुम्हाला दिसतंय का? माग माणसा तरी होय म्हणा. तुला दिसतंय का रे? बघू 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 गुजल्या काय रे? आरसा काय एवढं ट्रकच्या चाकाखाली लावला? कसलं भारी दिसतोय लागा गुजल्या. काय रे? त्यात सगळं पुढचं दिसतंय कसं? अरे बाबा बरोबर आहे, तुझंच बरोबर आहे. अरे हा संतांचा आरसा आहे. संत सेना महाराज काय सांगतात? काय सांगतात? विवेक दर्पण आयला दाऊ, वैराग्याचा चिमटा हालू. आता तुझ्या खुर्ची बसलाय ना? अरे पहिला ऐकून तर घे. तुझ्या काय लागा भरोसा नाही. अरे बाबा ही कुठल्या पक्षाची नाही बरं का. मग हाय कुणाची? आणि अपक्षाची तर अजिबात नाही. अरे हाय कुणाची? अरे खुर्ची धर्म अर्थ काम आणि मोक्ष याचे. धर्म म्हणजे काय? काय? माणूस माणसासारखा वागून प्राणी मात्रावर दया करतो, तो खरा धर्म. आणि एकदा का माणूस धर्माप्रमाणे वागू लागला की मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही. आता मला सांगायचं महिला भगिनी ह्याला काय म्हणायचं? तुम्ही महिला आहे का? ह्याला काय म्हणायचं? मी सांगू का? सांग बरं सांग. अहो आजकाल जातही गेलं आणि जाता जाण्याचा झाडू पण गेला. त्याच्यामुळं काय झालं? काय झालं? अरे आपल्या ह्या आया बहिणींचं आरोग्य धोक्यात आलं. जुन्या काळात आजीबाई तुम्ही जात्यावर दळण दळायचा का? जात्यावर दळण दळणं असू द्या किंवा विहिरीतून पाणी शेणणं असू द्या, जाणू काढणं असू द्या. अरे याच्यामुळे काय व्हायचं? काय व्हायचं? महिलांचा शरीराचा व्यायाम चांगला व्हायचा आणि सिजर करायची गरज पडत नव्हती. आता एक डबडं आलंय बघ तसलं. त्याला काय म्हणायचं रे? फिस्कर का फिस्कर. त्याच्यामुळे झाली सर्रास सिजर. असा फेस करतो, असा फेस करतो, पोटाला फेस व्हायला लागला. ह्याला काय म्हणायचं? कवा दाढी केली का? काय म्हणायचं? ह्याला लपाटणं म्हणायचं. आणि ह्याला काय म्हणायचं? आता रबीन दाढीच लय बोलतो. त्याला वस्तार म्हणायचं, वस्तारा. आणि कुठलाय माहितीये का? ऑनलाईन मागावलाय. अहो काय सांगू तुम्हाला,
मागावला माणसाचा नालाय मसराचा ऑनलाईन वर काय भरोसा नाही बरं का अशी धार लावतो अशी धार लावतो तुझ्या तोंडाला धार लागायला लागली तू मग अशी काय म्हणत होता जत्रा जत्रा लागा सगळं मेंढरागत काय नक्की नीट तरी सांग मला काय म्हणला मेंढरागत अरे आम्ही मेंढरच आहे म्हणजे आमचा मेंढपाळ आहे मला जरा नीट सांग बरं अरे देवाच्या नावात तुला काय नाही ते माहितीये का तुला काय आहे ते काय अरे काय नाही नाही चार काय अरे एकदा का माझ्या देव मस्कुबाचं नाव घेतलं का नाही लय समाधान वाटतं का परपंचात आहे का समाधान तुला नाही लागा नुसतं काम करून मारायची बारी होती किती दिवस झालं दाड्या करतोय आता तुला काय सांगू त्याला गणितच नाही अरे एवढे दिवस दाडे करत होतास का नाही रोज एकदा जरी माझ्या देवाचं नाव घेतलं असतं का नाही लय समाधानात असता का तू लगा लगा काय माझ्या ध्यानातच नाही लागा सवय सर्जाच अशी तुझी गाडी मस्त पैकी करतो ना हा मस्त मस्त गोड दिसलं पाहिजे या गदाची दाढी काय रे झाली काय म्हण तू अर्धी दाढी तुझी घेऊन झाली म्हण तू काढ पैसे मग आता फुकाट फुकाट म्हणत होताच की गिरायकी असतो तसंच म्हणायचं तर हात तसाच तू म्हणतोय ना उरक लवकर गिरायक थांबली ती होत का होत देतो की गावलं 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 मोजू दे की उरक की मोजू दे यो दोन तीन चार पाच सहा सात आठ अरे एवढ्या पैशाची पहिलीच दाढी झाली लकाचा तुझ्या दाढी दाढी राहायचं काय माझ्या दाढीचं तर गिरायक बघून तर रे तू का जाऊ चांगला लगा उत्तरच करतो दाढी करून उरक लवकर देतो की गावलं मोजू दे की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तुझ्यावर काय भरोसा नाही कडे माझा मला एकदा मोजून बघू दे
1 2 अरे कुठल्या शाळेत घेतात लागा गणित चुकला असेल थोडंसं. अशी दाढी पुरतो या गदाची दाढी झाली. तिचं काय झालं माहितीये का? मी गेली परदेशात, तिकडे गेल्या गेल्या पडलं लॉकडाऊन. आता करायचं काय? पण मी लय हुशार. परदेशात नुसत्या म्हशीच बाजारात होतो. ही मलवडीतलं पहिलंच गिरायक नुसतं म्हशीगत बाजारलं. काय रे अरे आपलं कसं आहे तुला माहित आहे का? अरे फलटणवर सुपर गाडी सातारला निघाली तर मध्ये थांबते का? नाही थांबत. तसंच आहे, सुरुवात की शेवट राहिलं. अरे संत सेना महाराज काय सांगतात? माणसाने जीवन जगत असताना डोक्यावरती बर्फ आणि नाथ मुस्कोबाचं नामस्मरण करायचं. ती मोक्षाला गेल्याशिवाय राहणार नाही. परदेशात स्पेशल मिशी कातराची कातर आहे. काम क्रोध नखे भावार्ताच्या बगडात हात दाखव. अरे हात दाखव. लागा जरा तरी सुधर. काय झालं? अरे नक्की किती वर्षात न कापतो? वर्षाचे 2-3 वेळा. आता बघ कोरोना सारखा नवीन रोग आलाय. ती जर मलवडीत आला पहिलेच गेला मस्त पैकी तुझी मिशी करतो आता. तर ठेवलंच नसतं. तुझी मस्त पैकी आता मालिश करतो. माझी दाढी करते की कारण गुजलो तू माझा मी प्रभू गेला या
आयो लय तू बोला देतोय चव्हाणा देवनी हात सेना राहिला निवांत. पोरांनो मी तुमच्याच गावचा ना मग माझा नंबर तुमच्या सगळ्याकडे या. काढा मोबाईल काढा 7717 7717 पोत हातरा आणि केस कातरा. बया 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 बरीच की गर्दी आहे. अहो या गर्दीत त्यांना कुठं म्हणे शोधायचं. कोण ओळखलं का? ए पोरांनो ओळखलं का? अहो नवरा नवरा कोंकाचा धनी. अहो सकाळपासून कुठं गेलंय माहित नाही. सगळीकडे शोधलं. अहो 5 बिघ्यात गेलती, बाडगीत गेलती, वाटराच्या रानाला पण गेलती. अहो दिवसभर त्यांना शुद्धी पण कुठं तपास लागाना. अहो काय करायचं मनामध्ये एक शंका येते. वाटतोय कुत्र्याने फाडला असेल, गटरात पडला असेल, का मरून पडला असेल. अहो काय सांगायचे. मला तर वाटतं एकदा गेलं तरी बरं होईल. लावाय तरी मोकळी. पण असू द्या कसला असला तरी आपला नवरा आहे. एक आवाज घेऊन बघते बर का. पप्पाचे पप्पा ए पोरांनो दाजी दिसले का? दाजी नाही पप्पाचे पप्पा मावशी जावाय दिसलं का? जावाय अहो जावायचं नाव काढून तर मावशी लाजल्या. काय सांगायचे. जावाय जर सासरवाडीला जर आला तर काय त्याची ठेप पोळ्या करू का, कुरवड्या तळू का, भजी तळू का, श्रीखंड करू का, बासुंदी करू का, काय त्याचा पप्पाचे पप्पा. बया इकडे 2 जण कोण हात वर करतात. खुशियाला मला तिकडीला बघून हात वर करतात. आवाज तुम्हाला आवाज दे. मी माझ्या पप्पाच्या पप्पाला आवाज देते. पप्पाचे पप्पा पोरांना आवाज आला का? अरे ते कुत्र्यासारखा आवाज होता. पप्पाचे पप्पा अगं हाय तरी मी तुमच्या आईची सून आहे. ए अगं मी तुझ्या आईचा जावाय जावाय. आता कुठं का आवाज? क्या बोलती तू? क्या मैं बोलूं? सुना आरती का मसलवट. सकाळपासून कुठं काय मसनात गेलता का? अहो कुठं कुठं म्हणशील तुम्हाला. अहो सकाळपासून तुम्हाला मी बाडगीत बघितलं. 5 बिघात गेलती. अहो वरल्या मळ्यात पिंपळाच्या मळ्यात गेलती. अहो कटवून म्हणलं वाटराच्या रानात गेलंय का बघावं. तिकडं सुद्धा जाऊन आली. कुठं सुद्धा बस नाही. झालं काय? खायचं कळतं सकाळचं आणि काम कोणी करायची मला काय तर सांगायचं नाही. माझी मी निघाली माझ्या माहेराला. सांग काय झालं? तुम्हाला माहित नाही सकाळपासून बायकांना मला किती किती काम असते. किती? अहो बघा की सकाळपासून मी किती किती काम करायची. सकाळी उठल्यापासून लुंडून जाऊन मीच काढायचं, धुणं भांडी मीच करायची, बोराबाळाचं मीच बघायचं, गुराढोराचं मीच बघायचं, शेण पाणी मीच बघायचं, स्वयंपाक पाणी मीच बघायचं. राहिली साधी
काय करू नको पहिलं तुझं काळ थोबाड बंद कर. असं आहे का? मग ठीक आहे, माझी माने निघाली माझ्या माहेर. काय दुसरी करील गेलीस तर जा दुसरी करील. पप्पा अवस्था कशी म्हणतात दुसरी करील. रपाने भेटतेल मग आता तिसरी करील. पप्पाला सांगितलंय नाव. गेलीस तर जा नको. पोरांनो पप्पा बघा कसं करतात तुम्हाला ती. पोरांनो तुम्हाला रामायण माहिती का? रामायण. मग मला सांगा रामायणात दशरथ राजाला किती बायका होत्या? किती बायका होत्या? 3. मग मी अजून किती कराय मोकळाय? गेली दुसरी करील. पोरांनो काय सांगते? रामायण माहितीये का म्हणते? रामायण. पण ह्यांना कुठं माहितीये रामायण झाल्यानंतर पुन्हा महाभारत पण घडलं होतं. मग मला सांगा महाभारतात माता द्रौपदीला किती पती होत? पोरले विचारायचे बरं का? किती पोरांनो? मग मी अजून किती नवरं कराय मोकळी? अगं जाऊ द्या मरू दे. चेष्टा केली तुझी. बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. समजलं का मेरी जान? बरं जाऊ द्या मरू दादांनो. तुमची बायको दाखवते का नाही? ती घरी गेल्या बघा, पण माझी हित बघा. खाली बस. म्हणजे मला म्हणताय खाली बस. लय व सासरवासी काय करायचं बसा. उठ खाली बस. मीच का? खाली बस. बरं का अशी बायको दाखवायला लागती. तेव्हा 3 टाइम तुकडा मिळतो. आता एका टाइम येणार. उठ खाली बस. आता नाही माझं छाती नुसती. तुम्हाला काय वाटलं? काय तुम्हाला भीती तुमचा ऐकतीये? अहो इथं माझ्या माता भगिनी बसल्यात, तरुण वर्ग बसल्यात, वृद्ध वर्ग बसल्यात. त्यांचा एक मान राखला म्हणून मी ऐकलं ना. तुम्ही काय तुमची ऐकाय मोकळी नाही. मंडळी काय म्हणताय? बायको आपल्या धाकात पाहिजे, धाकात. मग महिला मंडळ आपला बी नवरा आपल्या माझ्या आधी म्हणते ते की खरं सांगायचं. खरं लग्न झाल्यापासून तुमच्या मनात एक विचार आहे का नाही? नवऱ्यानं आपलं ऐकावं. नवऱ्याला बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठला पाहिजे. आता ग बाया आत्या बाई की गाली त्या आत्याबाई काय म्हणतीला माहित आहे का? आत्याबाई म्हणतील्या ही पोरग लग्नाच्या आधी माझ्या ऐकण्यात होत, लग्न झाल्यापासून बिघडलं, बायकोच्या ऐकण्यात गेलं. पण आत्याबाई तसं नाही बर का, ही पोरग अजून तुमच्याच ऐकण्यात आहे. माझा चाललाय प्रयत्न उठत घ्यायचा, बघू काय होत. सिट डाऊन. सिट डाऊन. अगं बस नाही तर उठ तरी. सिट डाऊन. असा नवरा मुठीत लागतो. त्याचं कसं आहे माहित आहे का? ज्याच्या बायकोशी नीट त्याच्या घराव सोन्याची विट, ज्याचा बायकोशी फटका त्याचा संसार फटका. स्टँड अप. सिट डाऊन. पुराण रागडे.
मन म्हणते मला नवरा नको ग. काय सांगायचं मंडळी, काय झालं? आमच्या लग्नाला 12 वर्ष झाली. अव आमचं लग्न इथं कोण होतं जमवायला? आप्पा तरी म्हणलं तोंड दडवून कसं पडायला घेतलं या ओळखलं तुम्हाला तुम्हीच. अव लग्न जमवायला होतं. अव म्हणलं नवरदेवाचा मोठाची मोठा बंगलाय, पण कशाचं काय काढाचं वगैर मज बांधलेला दगडाचं, पण आम्ही काढातच राहतो या. काय करायचं? अहो पाऊस आला की बदा बदा गळत या. अहो असल्या घरात मी गेली दुसरी असती ना अगं तुझ्या या बहिणी अशाच म्हणते त्या. काय मी म्हण टिकली. अगं तुम्हाला कुठं माहित आहे आमचं आम्ही कसं चालवतोय ती. बरोबर आहे. सगळं नवरा असंच म्हणतो. माझं मी कसं चालवतोय माझी मला माहिती. अव सगळं व्यवस्थित चालतं, तुम्ही काळजी करू नका. अव राहायला घर सुद्धा नाही, नसू द्या राहायला घर. म्हणलं देवाची देवपूजा करावी, घरामध्ये देवारा सुद्धा नाही. कशी देवपूजा करावी? माझ्या नातरांना कुठला घर आणि कुठला देवारा अपेक्षित आहे? कुठला? मनुष्यरूपी घरामध्ये परमात्म्याला जर साठवायचा असेल तर ते देवारा पवित्र असला पाहिजे. बरोबर आहे. माझ्या सदाबाईने सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं. माझ्या सौदा महाराजांनी सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाला हृदयामध्ये स्थान दिलं. म्हणून हा हृदय देवारा पवित्र असला पाहिजे. म्हणून म्हणते मल्लावरा मंडळी 10 वर्ष झाले लग्नाला. 10 वर्ष झाली. अव साधं एक लुगडं सुद्धा घेतलं नाही. फाटकं लुगडं घालून दिवस काढते हो. हे पोरांनो, मला सांगायची साडी नवी का नाही? अगं कोणी मी सांगायची साडी नवी, तू फाटती काय म्हणते? खरे बर का. दररोज मी जुनीच नसते, परंतु आज ही नवी नेसली. त्याचं बी कारण आहे, तुम्हाला माहित आहे का? काय? अहो आज श्रीनाथ मस्कोबाच्या मंदिरामध्ये बारोडाचा कार्यक्रम आहे. ते आमच्या कांताराम तरड्यांना कळलं. अहो त्यांना कळलं की बारोडात ही जुनी साडी नेसणार आहे, म्हणून त्यांनी पलटणवरनं जाऊन ही नवी कोरी साडी घेऊन आली. ओ कांताराम तरडे, तुम्ही बारोडाला आलाय का माझ्या बायकोला साड्या पुरवायला? मंडळी आली का? अव आमच्या कांता भाऊनं एवढी आवडीने साडी घेतली. माझ्या भावानं ती सुद्धा व स्वतः तर घेत नाही. अहो तरी सुद्धा चाला ना. अहो बायका किती किती नटून येते तुम्हाला माहित आहे किती? अहो बघा मॅचिंग. अहो बघा की अंगावरती पैठणी साडी. सौरभ महाराज माहित आहे ना, तुमचं अजून लगीनच झालं नाही. तुम्हाला अंगावरती पैठणी साडी, पायात उष्टाचं सँडल, मॅचिंगची बांगडी, मॅचिंगची टिकली, डोक्यावर पदर, सगळ्याची सगळ्या डोक्यावर पदर घेऊन आली त्या.
राहू द्या राहू द्या राहू द्या. तोंडाला पावडर, आमच्या तोंडावर बघा सगळी रानातली काळी मातीच. आता आपला कलर तसला आहे. अहो साडी तर नाही घेणार, साधं गोड सुद्धा हो बोला ना. अहो बायका किती नटून येतात तुम्हाला माहित आहे किती? अहो बघा ना, हिरवी साडी, हिरवा शँडल, हिरवा शँडल, हिरवा ब्लाउज, हिरवा ब्लाउज, हिरवी बांगडी, बांगडी हिरवी टिकली, जणू काय हिरवी गार झाली या. तुम्ही मला कधी घेतलं का? हे असतं बरं का? हा, पण तू कशी दिसशील? मी का किती व सुंदर दिसेल मग सांगू का? सांगा. अगं हिरव्या हिरव्या गार मळ्या, हिरव्या हिरव्या गार मळ्या, काळी जर्मन सारा गेल्यासारखी दिसशील. नाही साडी ती नाही साडी. अहो 2 शब्द गोड तू सुद्धा बोला ना. आम्हा बायकांना काय लागतं, नवऱ्याने 2 शब्द गोड बोलावं, ती सुद्धा हो बोला ना. म्हणून मात्र आहे म्हणतात, फटकाचं लुगडं तुटकीचं चोळी, फटकाचं लुगडं तुटकीचं चोळी, पण शिवायला दोरा. माझ्या नातरांना कुठला दोरा अपेक्षित आहे? कुठला? अहो जसं एखादी फाटलेली गोष्ट शिवण्यासाठी दोऱ्याची गरज असते ना, तसं त्या परमपरमात्म्याचं आपलं नातं जोडण्यासाठी सुद्धा त्या नामरूपी दोऱ्याची गरज असते. म्हणून नवरा नको ग पोटाला पोटभर तुकडा सुद्धा खाऊन दिवस काढते. अगं तू नुसती बोक्यागत फुटाय झाली आणि मग ती शिळ तुकडं खाऊन दिवस काढते. अहो काय सांगायचं मंडळी, खरंच तुकडं खाऊन दिवस काढते. अहो असं नका शिळ तुकडं, पण म्हणलं घरामध्ये भाजी करावी. अहो भाजीला घरामध्ये काहीच नाही, शेजारच्या जर आंबाड्याची भाजी आणली तर भाजीला तेल लागतं का मावशांनो? तेल मलवडीच्या मावशांनो, भाजीला तेल लागतं ना? नाही वाटत. हा लागतं. अहो घरात तेलाची धार सुद्धा नाही. कसं करायचं, कसा परपंच करायचा? खातावणे अगं डब्याने तेल आणतो, तेल नाही म्हणती वय. काय म्हणतोय? डब्याने तेल आणतो. खोटं बोलतोय बरं का, खोटं. मी तुम्हाला इथं खरं खोटं करून दाखवणार आहे. मी थांबा माझ्या पोराला बोलावती, बारकी पोर खरं बोलते का नाही? ए पोराला बोलते का नाही? माझ्या पोराला बोलावतो. पोर सांग माझं की डब्याने तेल आणतोय का छटकाने आणतोय? मी त्याला आवाज देते, पप्पाचे पप्पा. आव पप्पा कुठं गेला? पप्प्या काय ग पप्प्या? पप्प्या बया मगाशी आलता, कुठं गेला पप्प्या? हा ए पोरांनो, पप्प्या दिसला का? पप्प्या ए कोणाला बी होय होय होय, कोणाला पप्प्या म्हणताय? जरा एक मोठ्याने आवाज दे. ए पप्प्या गेला कुठं असेल पप्प्या? अगं पप्प्या बसला तिथं झोपला असेल, बघून ये. नाही 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 नाही, घरी तर जाणार नाही बरं का. घरी जरी गेला तर आईच्या आवाजाने येणार बरं का पप्प्या. थांबा मी अजून एकदा आवाज देते बरं का. पप्प्या बसला. अरे दादा पप्प्या माझा इथे ग बसला. ये
इकडं तिकडं बघतीया आणि पप्प्या तर इथं मान घालून मोबाईल मध्ये काहीतरी करत होता. अहो काय सांगायचं म्हणजे तुम्हाला म्हणलं का ना मी तर खरं खोटं करून दाखवतो. काय म्हणत होता बाप? डब्यानं त्याला आणतो डब्यानं. अरे अहो बाप जर डब्यानं त्याला आणत असता तर माझ्या पप्प्याच्या टाळूला तेल नसतं का मिळा. काय सांगायचं मंडळी आता शिका आमचा पप्प्या 6 महिन्याचं व बाळा. खरंच 6 महिन्याचं बाळ आहे. आपला आवडीनं पप्प्या बरं का बाबा. अव अजून काय नाव ठेवलं नाही. सगळ्यांनी बारशाला यायचं बरं का. येणार ना. अहो काय सांगायचं तुम्हाला. अहो थंडी किती पडली आपल्याकडे पडली का नाही. आज वाज थोडी कमी आहे पण दररोज थंडी किती पडली. अहो पोराला म्हणलं दररोज स्वेटर घालत जा कानाला बांधत जा. पोरगो काय ऐकतोय वय. अहो गारठा गुट्ट्याचं गाडी फिरतया रानात जातया. अहो याचा परिणाम काय झालं. त्या गारठ्याने पोरग आजारी पडलं. पोरला अहो काय सांगायचंय मंडळी. पोराचं डोकं दुखायला लागलं रात्रीपासून तर पोराच्या नाकात शिंबूड पादा पादा. अहो काय सांगायचंय मंडळी तुम्हाला. असू द्या बाप 2 रुपयाला बापाला म्हणलं 2 रुपयाची गोळी आणा ती सुद्धा हो बापा आणा ना. काय करायचं. त्यांना म्हणते दिवाळीपासून माग लागली त्यांच्या पोराला नवी पुरी कपडे आणा. अहो दिवाळीला सगळी पोरं नवी पुरी कपडे घालायची आणि माझं पोरग जुन्या कपड्या दिवाळीला होतं. अहो आज माझ्या श्रीनाथ मस्कोबाचा भंडारा उत्सव आहे. आज देवाची लग्न आहे. अहो आज तरी पोराला नवी पुरी कपडे आणले का नाही. आणली की. अहो द्या की पप्प्याला मग माझ्या. अशी नाही देणार. मग पप्प्याने डोळं झाकायचं मग देणार. होय पप्प्या डोळं झाकायचं म्हणजे पप्पा काय करेल नवी पुरी कपडे. डोळं उघडणं देणार नाही बरं का. पप्प्या डोळं उघडू नका. पप्पा नवी पुरी कपडे देणार. अंतर मंतर जंतर फुसफुस. पप्प्या डोळं उघडतोय बरं. डोळं जाग नाही तर पप्प्या पप्पा कपडे द्यायचा नाही. डोळं जाग पप्प्या डोळं. अंतर मंतर जंतर फुसफुस. डोळे झाकायचे डोळे उघडायचं नाही बरं का. आता पप्पा नवी पुरी कपडे देणार घालायला बरं का. किती गोंडस एखाद्याची दिष्ट लागेल माझ्या बाळाला. महाराज एखादा काळा टिक्का विकासला ना लागेल. किती बघा की पप्पा इकडे बघ. खरंच पप्प्या पप्प्या आपला सेल्फी काढू. खरंच लय गुणाचं आमचं बाळ. अहो काय सांगायचंय. परवा मी जेजुरीला गेलो. तू जेजुरीला. अहो जेजुरीच्या गडाच्या पायऱ्या चढून पोराचं पाय दुखायला म्हणलं पोराला कडव घ्या. पोराला नाही कडव घेतलं बाबांनी. अहो आता
देवाच्या लग्नाला जायचंय आता तरी पोराला कडव घ्या. पप्प्या नाही पप्प्या आला पप्प्या नाही कुठं जात. आता मला सांगा पप्प्याच्या बोजाने मी राहील का? तरी म्हणलंच बर का बाप नाही शेवटी आईला पप्प्या चल बस कडव आपण देवदर्शनाला जाऊ. पप्प्या ए पप्प्या तो काका काका काय म्हणतोय बघ हात करतोय टाटा कर. पप्प्या आव बसलोय जणू बाबळीच्या खोडा बसला. मांदाळ चढ लागतोय पप्प्या काय रे पप्प्या मी हात मारले का नाही पप्प्या ते काय म्हणायचं अवगम मी पप्प्या अवगम म्हणायचं काय ए पप्प्या तरी म्हणलं मम्मी म्हण पप्प्या इकडे बघ इकडे. अरे पप्प्या आजी आली नाही पोराला बघायला आली अंगड टोपड सुद्धा घेऊन टाका बघती. पप्प्या आता गो मला कानात म्हणती भूक लागली तुला जीवाट. माग की तुझ्या काकाला. पप्प्या 2 मिनिटं खाली उतर. नव पप्प्या कडव बसला ती बसला साडी पण वली केलीच. शेवटी आई बर का आईच माफ करणार बर का बाळाला फक्त एक ध्यानात ठेवायचं. पप्प्या तुला पण सांगते आणि इथं असणाऱ्या सगळ्या पप्प्यांना सांगते बर का अहो ज्या आई वडिलांना आपल्याला लहानाचं मोठं केलं सांभाळलं शिकवलं त्या आई वडिलांना फक्त म्हातारपणी लहान बाळासारखं सांभाळा लहान बाळासारखं सांभाळा एवढं म्हणून म्हणते एका जणाने समर्थ पोरांना कोण आलत हा लग्नाला तू खायला होता पहिला. नाव घ्या तुम्ही लग्नाला नव्हता आला महाराज. महाराजाला चांगलं खाल्लं बसून नाव घ्या. अहो महाराज म्हणतात नाव घ्या नाव. महाराज लग्नाला नव्हते आले आता तरी त्यांना ऐकू द्या. माझ्या मलवडीकरांना सुद्धा तुमचं नाव आपलं नाव ऐकू द्या. आता सरकारनेच केलंय महिलांना 50% आरक्षण. आता तू घे. तरी म्हणलं नाही घेणार बर का मलाच घ्यायला लागणार. घ्यायचं का महिला मंडळ? महिला मंडळ घ्यायचं ना मग ऐका. पाणी वाटतं जुळू जुळू कुठं जातं जाऊ द्या फुलं फुल्या वाहू द्या. सासू माझी शानी रोज वाली पाणी दारात झाड खायला काका लागल्या थोड्या पात्राच्या गाड्या पात्राच्या गाड्या रुपये लागले थोडं बसायला गोड बसायला पालखी पालखी चौघडावर बार मागतो हाती हातीला सोंड सोंड वाकडाची वटी आणि ह्या मुर्द्याचं नाव घेतली तुमच्यासाठी.
ए पोरांनो आता आपला आहे का बर का ज्वारीचं पोत सुईनं उसवलं ज्वारीचं पोत सुईनं उसवलं आणि काळीनं मला पावडर लावून फसवलं म्हणून म्हणते म्हणून नाथराय म्हणतात ते जीवाचं आणि शिवाचं मिलन झाल्याशिवाय तो ब्रह्मरूप तयार होत नाही. म्हणून काय करा देवाचे नामस्मरण करा भजन करा आणि हा नवरा कुठला ना बायको कुठली एकदा समजून घ्या. नवरा कुठला तर अहंकार रूपी नवरा बायको कुठली तर वासना रूपी बायको काय करा सोडून द्या आणि आपल्या जीवनामध्ये त्या परमात्म्याचं नामस्मरण काय सांगायचं वैतागाला या वैताग प्रपंचाचा बारीक वैताग अहो बायको मिळाली असली काय सांगू तुम्हाला बी नसेल मिळाली तसली तिच्या हातात तो मोबाईल पाग येड केलंय तिला त्या मोबाईल न बायकोला पाग येडी झाली परपंचात कसलं लक्ष नाही पोरा बाळावर लक्ष नाही वाटोळ केलंय माझ्या परपंचात वाटोळ हाक मारतो संत्ये मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसले असेल तिला असे हात मारून जमतो तिच्या असे हात मारली पाहिजे मारू का मारू माझ्या बाळाला आंघोळ घालू दे माझ्या बाळाला गंतडण करू दे माझ्या बाळाला दार उघड हाय का नाही दंडीवर बाळाला हा सारखी किरकिर 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 लावली एक लावलं रात्रीपासून किरकिर आणि नवऱ्याची किरकिर अशी ग बाळा ग नको रडू बाळा ग बाळा ग बाळा ग मागील ती खाया देती नक्की काय देती तरी काय खाया मागील ती खाया नाही माझ्या पोराला खुराक लावलाय त्याच्यात बघितल्यावर दिसतंय पैलवानासारखं मला अहो
सांगायचं तुम्हाला सकाळी उठलं ना मी त्याला कुरकुरे देते बांबू देते चॉकलेट कॅडबरी पिझ्झा बर्गर अहो लाह्याच्या फुकण्या सुद्धा माझ्या बाळाला अगं लाहेच्या फुकण्यानं कुठं पोरग पैलवान होतं वय गे अगं पाग बिघडली संत तू पाग या मोबाईलच्या नादाने ओ कारभारी पोरग कशी सांभाळते ना ती माझ्या जीवाला माहिती कशी सांभाळती कशी ती करी बाई काय सांगू गप्पार सारखं किरकिर अहो सकाळी लवकर उठायचं म्हणलं ना तर हे कार्ट माझ्या अगोदर उठून बसला अहो जेव्हा त्याला मी ना मोबाईल खेळायला देते ना तेव्हा कुठं माझा सकाळचा चहा पाणी नाश्ता होतो एवढंच नाही तेवढं झालं ना झालं की त्याच्या पुढे मी कुरकुऱ्याचं 2 बिस्किटचं पुढे टाकते तेव्हा मला सकाळचं व्हॉट्सअप इंस्टा जेव्हा चॅटिंग करायला वेळ मिळतो म्हणजे कुत्र बुकायला लागल्यावर त्याच्या पुढं तुकडा टाकून कसं त्याला गप बसावती ती तसं तू पोराला गप बसावती तू अगं संते पाक बिघडलीस तू पाक पोर गराडायचं थांबव गप बाळा बाप लय एवढं झालं ना की सकाळचा 2 तास त्याला मोबाईल खेळायला देते तेव्हा कुठं 2 तास माझ्याकडे मला वेळ भेटतो हाय काय माहिती तुम्हाला म्हणजे तुला स्वयंपाक येतो तुला स्वयंपाक मग तुम्हाला माहिती आहे अगं साधारण कदा ती तुला चांगलं काय काय बनव म्हणलं की ती ऑनलाईन मागवते काय म्हणते त्याला ती पिझ्झा बर्गर ती तसलं काहीतरी मागवते अहो तुम्हाला 2 मिनिटं पोरगं घ्या म्हणलं तर घे ना रात्रभर जागून आजारी पडले माझा घसा सुद्धा सगळं पॅक झाला तुम्हाला काय माहिती मोबाईल मध्ये काय आहे काय आहे ती तरी सांग मोबाईल मध्ये आज काय होणं झालं पाहिजे मला ती मोबाईल मध्ये काय आहे ती सांग अहो तो मोबाईल ना एकदा का मुलाच्या हातात दिला ना मुलाला आय लागत नाही बाप लागत नाही खेळत झोपून जात त्याला आय लागत नाही बाप लागत नाही ती काय जर्शीची आवडा आहे ग अगं पाक बिघडलीस तू या मोबाईलच्या नादानं हो बिघडली नाही अहो त्या मोबाईल मुळे ना माझ्या गावातच नव्हे बाहेरच्या देशात लोक मैत्री जुळले ना तुम्ही काय सांगता मोबाईल जोडली घरातली तुडली ऐका त्या माणसात या मोबाईल मुळे माणूस ऐका अहो मोबाईल मुळे काय सांगू तुम्हाला घरात जर 3 माणसं असलेली ना ती त्या 3 खोलीत मोबाईल घेऊन त्या मोबाईल मध्ये घुसून बसती ती एवढं माणसात माणूस ठेवलं नाही मोबाईलनं अहो तुम्हाला काय मोबाईल कळणार आहे महत्व हे माझ्या बहिणीला विचारा की अगं तुझ्या या बहिणीला विचारण्या परीस माझ्या या भावाला विचार तुझ्या या बहिणी अगं तुझ्या या बहिणी या मोबाईलचा 1.5 GB डाटा कसा संपल ह्याच्यात दिवस घालवत्या आणि माझंही भाव त्या 1.5 GB डाट्यासाठी रिचार्ज मारायसाठी काम गाळायसाठी दिवस घालवत एवढं जर जुळत नव्हतं लग्न कशाला केलं म्हणजे एवढं प्रेम आहे का तुझं नवऱ्यापेक्षा मोबाईलवर मग मोबाईल काय माहिती आहे तुम्हाला काय आहे ती तरी सांग मोबाइल मेरी जान है जान अब तू थोड़े दिन का मेहमान है मोबाईल न पाक वाटुळ केलं पाक या अहो या लहान लहान लेकरांचं तर केलं पण ह्या लहान लहान लेकरांच्या बरोबर अख्खी पिढी बरबाद व्हायला लागली अहो मोबाईल साधा सुद्धा नाही मोबाईल म्हणजे राक्षस आहे राक्षस साधा सुद्धा राक्षस नाही
अहो रात्रीपासून लिकरू रडतय दिष्ट बिष्ट काढली पाहिजे बरं का त्याची. दिष्ट काढ दिष्ट त्या आजी टोक 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 देत बसली काढ. अहो आजी कुठं गेली बाई आजी बाय सकाळपासून बघती या आजी. अहो रात्रीपासून पोरग बघा बघा दिसत काढा घ्या 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 मुक्का घ्यायला मुक्का मुक्का बाया नीडकी की स्वतःच म्हणलं असतं की आवरून सवरून घेतलं असतं गारट्या गोट्याचं उघडं ठेवलं दे इकडे बघितलं म्हातारी स्वतःचा म्हणलं की बाबू दुसऱ्याचं म्हणलं की काढतो ग पाळा ग नको रडू ग दुसरी आजी आली आजी दरा दरा का लिकरू लिकरू घ्यावं रात्री बसलं मुक्का तोंडात भरलाय थुकान म्हणतोय मुक्का द्या इकडं काय बाया बाया पण अशात का नाही ग बाळा ग नको रडू म्हातारं कुठे गेलंय सकाळपासून काय कळाला वाय दोन शब्द बोलली म्हाताऱ्याला तू ऋषी कुठं गेलं या काय कळाना दुसराच काढलाय ग बाळा ग बाबा हिता बसलाय बाई सकाळ बसला बघती या पोरानं दुसरा काढलाय घ्या वाज मांडी हलवा घ्या वाज रडताय बाळ बाबानं काय पोराला मांडीव कधी घेतलं होतं का नव्हतं द्या इकडं ग बाळा बाबा आलं बाबा घ्या नातोला घ्या मुक्का पप्पी माझी नव्हे त्या पोराची माझ्या घ्या पप्पी अजून एक घ्या अहो घ्या तर ग बाळा ग काकाला काका घ्या पोराला घ्या हलवा घ्यावाज मांडीव काकाला पोरग बिरग झालत का नाही एवढा लसतोय काका घ्या हलवाज मांडीव अहो काकानं पोरग मांडीव एवढं हलावलं खाल्लं सगळं व बाहेर काढलं बाळा काय अहो नाही अगं असं राहणार नाही असं कुठं राहतं पोरग मग आता बाया काय करायला लागेल त्या पोराला वव्या म्हणून दाखव वव्या आपण म्हणून दाखव माझ्या इटलाच्या जात्यावल्या वव्या म्हणून दाखव रडायचं राहिल्याशिवाय जमणार नाही थांबा म्हणतो या ठिकाणी बाळाच्या कुरकुऱ्यासाठी आजीनं 10 रुपये दिले आहे भगवंताला 10 दिशांना मदत करू टाळ्या वाजवा या ठिकाणी यादी आजीनं बाळाच्या दुधासाठी त्या ठिकाणी 10 रुपये दिलेले आहे भगवंताला दीर्घ आयुष्य करू टाळ्या या ठिकाणी आजीनं फुलाची पाकळी 6व्या हप्त्यातली बरं का फुलाची पाकळी बाळाच्या बिस्कुटसाठी दिलेली आहे. आजीला राग आला बरं का ती
ती मी का देणार नाही म्हणून या ठिकाणी ह्या बी आजीने या ठिकाणी बाळाच्या कुरकुऱ्यासाठी 20 रुपये दिलेला आहे. बाळाला टकूचं शिवायसाठी आजीनं बरं का बाळाला टकूचं गारठं गुरठं शिवायसाठी आजीनं 50 रुपये दिलेला आहे. या ठिकाणी बाळाच्या दुधाच्या बाटलीची सोय केलेली आहे आजीनं. या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग आपल्या सर्वांना दीर्घ आयुष्य सुख शांती लाभो असा बहादूर काळ आपल्याला आशीर्वाद देत आहे. अभंग म्हणते की मी मला काय येत नाही काय अगं एक सोन्यानं बघ की बाळाचा मुक्का घ्यायसाठी 10 रुपये दिलं तर आय 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 किती 302 वय राहतंय का नाही पोरग बर का आजोबांनी या ठिकाणी आपल्या कष्टातून फुलाची पाकळी बनवून बाळासाठी या ठिकाणी 10 रुपये दिलेले. धन्यवाद आजोबा. या ठिकाणी बर का या ठिकाणी बाळाच्या आईसाठी आपल्या गावचे फौजी यांना 50 रुपये दिले आहेत. टाळ्या टाळ्या टाळ्या. धनी काय या ठिकाणी बाळाच्या अंगड्या टोपण्यासाठी कॅप्टन यांनी 100 रुपये दिले आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे. टाळ्या टाळ्या टाळ्या. या ठिकाणी बाळाच्या खाऊसाठी 100 रुपये दिले आहेत. धन्यवाद. बारू तुम्हाला आशीर्वाद देत आहे. आपली आर्थिक परिस्थिती भरभराट या ठिकाणी बाळाच्या पप्पासाठी आले बरं का या ठिकाणी बाळाच्या पप्पासाठी 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद माऊली. या ठिकाणी याही माऊलीनं बाळाच्या खाऊसाठी 20 रुपये दिलेला आहे. धन्यवाद माऊली. खाओ मोबाईल मध्ये काय असं नाही. पहिली माझी ववी लाडक्या या बाळाला पहिली माझी ववी नवसाच्या या बाळाला
सगळं तोंडाला आणलंच की. बाया त्या इंस्टाची रील्स बनवण्यात कळलं नाही ग उलट झालं बघितलं का बघितलं अहो उठता बसता खाता पिता चालता बोलता हिचा मोबाईल शिवाय काय सुचतंय का पाक वाटोळ केलं पाक अगं तुझं तर केलं या पोराचं मी करायला लागली चिंतेत तू वाटोळ अगं मोबाईल एवढा चांगला नाही राक्षस आहे राक्षस मोबाईल साधा सुद्धा राक्षस नाही अहो या लहान लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा यो राक्षस आहे मोबाईल ऐका संते बघितलं अव या मोबाईलच्या डबड्याने आमचं डबडं येडं केलंय डबडा या बारक्या डबड्याला येडं करायला लागले संते काय झालं काय कुणाला बोलतोय पाक बिघडलीस पाक तू वाटोळ केलं तुझं सुद्धा बारक्या लेकराचं सुद्धा तू वाटोळ करायला लागली मोबाईल चांगला नाही राक्षस आहे राक्षस जो बाप बर्थडेला गिफ्ट म्हणून पुरीला 20-20 हजाराचा मोबाईल देतो ना ती पोरगी इतकं भारी गिफ्ट देते ना त्या बापाला त्या बापाला या समाजात मान खाली घालावी लागती एवढा खतरनाक आहे हो मोबाईल अहो या लहान लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा राक्षस आहे हो मोबाईल साधा सुद्धा नाही अहो या लहान लेकरांच्या हातात मोबाईल देण्यापरीस माझ्या ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी द्या तुकाराम महाराजांचा हरिपाठ द्या ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ द्या तुकाराम महाराजांची गाथा द्या माझ्या श्रीकृष्णाची गीता द्या एवढं जर या मोबाईलच्या ऐवजी या पोरांच्या हातात दिलं ना पोरांच्या आयुष्याचं सोनं झाल्या बिगर राहणार नाही आणि जर या लहान लेकरांच्या हातात ह्यो राक्षस दिला ना तर त्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्या बिगर बी राहणार नाही एवढा खतरनाक आहे मोबाईल संते आता तरी सुधर अख्खी बर्बाद करायला लागलीस तू नुसत्या या मोबाईलच्या परीस खरंच पोरांना मोबाईल एवढा घातक नाही ज्या बाळाला आपण 9 महिने 9 दिवस या गर्भामध्ये सांभाळतो त्याच बाळाचं आपण भविष्य आणि आयुष्य नवी आपल्या म्हातारपणाची काठी आपणच आपल्या हाताने विझवतो नाही मोबाईलच्या नादी लागणार या मोबाईल मला येडा सोडलं देवाच्या पुण्याने आमच्या पदरी एक कन्यारत्न टाकलं पण दुर्दैवाने देवा घरी गेली त्यामुळे आमची कन्या अर्चना हीच आमचं आयुष्य आणि भविष्य अंगा खांद्यावर खेळली
भागडली बघता बघता लहानाची मोठी कधी झाली कळलं सुद्धा नाही. आता ती लग्नाच्या वयाची झाली. स्थळ पाण्याचा कार्यक्रम चालू आहे. हाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी करी. हाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी करी. पण माझ्या बाळ अर्चनाचं लग्न थाटामाटातच करी. चला आज एक पाहुणे येणार आहे. बघूया काय होतं. बाळ अर्चना, बाळ अर्चना, पाहुणे येणार आहेत. घराची साफसफाई करून घे. ठीक आहे बाबा. बाईच्या जीवनात हाय तरी काय, चूल मूल घरदार केर कचरा नवरा भाऊ, ह्याच्याशिवाय हाय तरी काय. माझं नाव आरची, परशाची नाही, त्या मलवडी गावची हिरवी मिरची तशी आहे मी आरची. बाबानं रोज टप्पानं लावला, अर्चना लगीन कर लगीन कर लगीन कर. अहो दिवसाडी पाहुणा येतोय. एक येतोय काळा, एक येतोय नागता, एक येतोय बेमचा. काल काय सांगू तुम्हाला असा. आता ती कसा आणि मी कसा. बापानं किती टप्पानं लावल्या, जोपर्यंत मला नवरदेव पास पडत नाही ना तोपर्यंत मी लग्नाला होकार देणार नाही. चला घरची साफसफाई झालेली आहे. मगाशी बाबा काहीतरी बोलत होते. बाबा अर्चना, हा बाबा, तुला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत. बर बाबा. पाहुणे तुला जे काय प्रश्न विचारतील ना त्या प्रश्नाला तू व्यवस्थित उत्तर दे. बाबा मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही बाबा. चालतं ये बाळा. ठीक आहे बाबा. दिवस तर माथ्यावर आलाय. पाहुण्यांचा अजून तपास नाही. जरा पाहुण्यांना फोन करून पाहतो. हॅलो, पाहुणं तुम्ही मलवडीला मुलगी पायासाठी येणार होता. आलाय का? या 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 या. जानू विना राम राम पाहुणं, राम 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 राम. पाहुणं याला लय उशीर झाला तुम्हाला. झाला का त्यामुळे उशीर. बर पाहुणं बसून घ्या, बसून. ठीक आहे. बाळा अर्चना, पाहुण्यांना पाणी घेऊन या. आले बाबा. बर पाहुणं, मुलीला काय प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता. मी आहे तोपर्यंत पाठीमागे. ठीक आहे, या तुम्ही. आपलं नाव? थांबा, हे आता 21वे शतक आहे. आता तुम्ही येऊन नाव विचारायचं नाही. मग आपलं कसं आरची म्हणाल. आपलं नाव? माझं? हा हा हा. आबू बाबू. बर, आपली जन्मतारीख? आता जन्मतारीख सांगायची म्हणले तर तवा एकदा भाजव्याच्या महिन्यात वरच्या वाड्याला पुरातला का नाही तवाच्या निमेरातचा.
बरं आपलं शिक्षण काय झालंय? अगं शिक्षण ह्या गावात झालं ना तेवढं आपलं शिक्षण झालंय. अहो आमच्या गावातील सगळेजण हुशार आहेत, शिकलेले आहेत, आपलं असं झाले तरी किती? अहो आतापर्यंत HSC BCom B.Pharmacy असं ऐकलं होतं आणि हे काय नवीनच PTDM? अगं ते काय पण हुशार माणूस लागतो. काय काय सांगा तरी. PTDM परमनंट ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. अहो आमच्या गावातली ही ज्याला नेचक होतं ना ती सुद्धा ते करत. बर आपलं घरदार? अगं घर लाल दगडाचा बंगला आपला. अरे वा. शेतीवाडी? अगं शेती म्हणजे तुम्ही बागायचे दिसताय बरं का. विषय का? बरं सकाळी शौचालयाची काय व्यवस्था? मजी नाही लागल्या का? अहो लाज वाटते का? लाज. स्वतःला 10 एकराचा बागायतदार म्हणता आणि आमच्या आया बहिणीची इज्जत काय तुम्ही रस्त्यावरती मांडता? हो बाबा. अहो त्यासाठी शासन सुद्धा का आता अनुदान देत आहे. अनुदान बाबा. बाबा मला विचारल्याशिवाय लग्नाला होकार द्यायचा नाही बाबा. मामा काय बी मला बरं का पण तुमची पोरगी मला पसंत आहे. पोरगी तुम्हाला पसंत असली तर मला माझ्या मुलीचा विचार घ्यावा लागेल. काय तिला विचारताय? पोरगी तुमची तुमचा साखरपुडा करून टाकू. मंडळी पहिल्या काळात कसं होतं? आई वडिलांनी पाहायचं आणि मुला मुलींनी होकार द्यायचं. आता कसं आहे? मुला मुलींनी पसंती सांगायची आणि आई बापांनी सहमती. मला माझ्या मुलीचा विचार घ्यावा लागेल. मग असं करा की बोला की तिचा नंबर द्या की मला. तुम्हाला फोन नंबर दिला असता. पाठीमागा असं एका स्थळाने फोन नंबर मागितला. त्यांची फोन मध्ये काय बाचाबाची झाली की त्यांचं त्यांनाच माहिती. त्याला तिथं जाऊन बदडला. तुम्हाला पाहिजे का फोन नंबर? तर मी तुम्हाला फोन करून सांगतो. काय म्हणली मग अशा आल्या मी कवळी काकडी चवळीची शेंग. अहो हे दुधी वापरा आता हात तुला शेड बरं का पण खुरपा हातात दिला की नाही इथे जाग्या. लग्न आपलं फिक्स आहे बरं का. सगळ्यांना लग्नाला यायचं. 42. आता काय माहिती आहे काय नाही पण त्याचं कसं आहे माहितीये का? आता तुम्ही सगळे पडता प्रतिष्ठित लोक मोकळे हात न्यायचं तुम्हाला बरोबर दिसतंय का? ले काय नाही मोठं बरं का पण एवढी बोट तेवढी पिवळी करा. येऊ का? या लागणार या बरं का? पोराने येणार का? हा लागणार या. पोरगी प्रत्येक स्थळाला नकार देते. तिच्या मनात काय आहे काही कळाना. आज एक पूर्ण स्थळ येणार आहे. बघूया काय होतंय ते. देवाच्या काय मनात आहे ते.
म्हणती सोनू तुझा मैया भरोसा नाही परेशान नाही करायचं राम राम पाना मी तुमच्या गावात पोरगी बघायला लय वर्षाची येणं करतो ना मला योगा बायको करून मला काय माहिती मला मग काय सांगू तुला मी काय म्हणते बळवंतराव पाटलाचं घर कुठं आहे माहिती की मग कशाला लय खुर्ची माणसं जागा तू बळवंतराव पाटलाचं घर कुठं आहे माहिती की राम राम पाहुणं राम 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 बर पाहुणं बसून घ्या बसून त्याचं काय झालं मी आता बसून आलो तसं नाही पाहुणं खुर्ची बसा सरळ मला की खुर्ची बसा म्हणून असं का तिडत बोलताय खुर्ची बसा पाहुणं दमाने 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 माणूस की पिढी काय करणार कंबर टचकन माणूस की म्हणते बाळार्चना पाहुण्यांना पाणी घेऊन ये आले बाबा हे काय गप्पस बेवड्या मॉडेल जरा डेंजरस दिसतोय बरं का बर पाहुणं मुलीला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता मी आहे तोपर्यंत पाठीमाग माझे मी बघून घेतो की थांबा आपलं कसं आरची म्हणी बर बाबा तुम्ही म्हणता आपलं नाव माझ्या आईने ठेवलेलं का बापाने ठेवलेलं आईनं ठेवलेलं सांगा आईने ठेवलेलं सोनू आणि बापानं ठेवलेलं बापाने ठेवलेला सोनू अहो दोन्ही पण एकच झाले ना कस काय आईने ठेवलेल्याला बापाने ठेवलेल्याला बर आपलं शिक्षण क्या गावात कुणाचं झालं नाही एवढं ते कस काय बरं अरे काय झालं पहिलेला शाळेत गेलो मास्तर नाहीत का आणलं दुपारपासून शाळेचं तोंडच बघितलं ना बर आपल्याला शेती नाटकर्ती काय क्या गावात कुणाला जमीन नाही एवढी फाकड्याला जमीन अहो आहे तरी किती अशी
अहो तुमचं म्हणणं बरोबर आहे. अशी लांबलचक पट्टी पण आहे तरी किती? लांबलचक पट्टी इथून 2 गुंठ्याची. बर आपलं घरदार फुल्ली कंडिशन. उन्हाळ्यात पर करा, पावसाळ्यात पर करा. मात्र जे नाही चंद्र. बर आपल्याला सकाळचं प्रातविधीसाठी जे काही व्यवस्था शौचालय आहे का? शौचालय शौचालय का बच्ची सडाच मन घे. सडाल बांधलं पकड्यांना अनुदान घेऊन बांधले. याजनाचं अनुदान घेतलंय मी. मला मिळालंय का? मला मिळालंय. मी लय मोठे बांधले. हो बांधून बिलून झाले. बसलं तरी काय हरकत नाही. बिताड्यात तेवढी राहिली ती बांधायची. बर आपल्याला व्यसन वगैरे माझ्याकडे बघून वाटतं का मी व्यसनी? अरे देवळ्या लाज वाटली पाहिजे. लाज. व्यसन दारू करतोय सांगतो व्यसन नाही. ओ बाबा मला एसटी मध्ये बाबा बाबा मी तुम्हाला एवढी जड झाली बाबा. काय बाळा काय झालं? आणि जड झालीच असती ना तर असं बेवड्याच्या गळ्यात बांधण्यापेक्षा माझ्या गळ्यामध्ये धोंडा बांधा आणि विहिरीमध्ये ढकलून द्या बाबा. बाबा माझा विचार घेतल्याशिवाय लग्नाला होकार देऊ नका बाबा. चांगला कुळाचा उतार चाललाय. जरा श्रे पाहुणा नीट उभं राहा, नीट उभं राहा. पाहुणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायला नसतंय का? माझ्या पायावर लोकांच्या पायावर मी काय म्हणतो. पाहुणा जरा लांब व्हा. तरी म्हणतोय मगाच्या तर बाटाबाट वाचित काय घेतला मित्र काय? चांगला कुळाचा उतार चाललाय. मी काय म्हणतो. बोला की. मला त्यांची पोरगी पसंत आहे. मी आज लगेच करून जातो. पाहुणा मला माझ्या मुलीचा विचार घेऊन तुम्हाला सांगता येईल. काय तुझा विचार घ्यायचा का? माझ्या सरकारच्या पाहुणा नीट. वर्गा काय जागा सापडणार आहे का? हो चांगलंय. आणि मी काय करणार नाही. आपली इंटरव्ह्यू झाली. बघितल्या मी तिच्या मनात बसलो होतो. तसं आहे. माहिती का मोठी माणसं बसली म्हणून ती तशी लाजत होती. थोडं लाजावं लागतं मोठ्या माणसात. पाहुणं मी तिला आवडलो. तुम्हाला मनात कळतं की सगळं. मी मुलीचा विचार घेतो आणि तुम्हाला सांगतो. बर बाबा तुम्ही म्हणताल तसं. चालतं, तुम्हाला फोन करतो. नक्की माझ्या काय म्हणजे दोडक्यागत नाकाची माझ्या दारूला नाव ठेवते. हिला कुठे माहिती दारूचं लय पाहिजे. तुम्हाला माहिती का दारूचं पाहिजे? सांगू का? अडाणी राहा तुम्ही. दारूचा फायदा नंबर 1. दारुड्याला कधी कुत्र चाव
कसं आहे माहिती का कुत्र्यालाच कळत नाही हे टांगडं धरावं काय दारू पिण्याचा फायदा नंबर 2 दारुड्याच्या घरी कधी चोरी होत हेच नेऊन काय चोर नेणार दारू पिण्याचा फायदा नंबर 3 लय महत्वाचा आहे बरं का परत माणसाला सांगितलं नाही दारू पिण्याचा फायदा नंबर 3 दारुड्याला कधी ह्याला जावं लागत कारण पेंटी झालेलीच कळत नाही लय पाहिजेचा पण एक तोटा आहे बरं का या दारूचा एक तोटा आहे काय माहिती का या दारूचा एक तोटा आहे पोरानं बाप्पाच्या तिरडी मोर काढ करायचं असतं का नाही दारूमुळं बापाला पोराच्या तिरडी मोर काढ करावं लागतं एवढा तोटा आहे ना तर बाकी दारू म्हणजे आपली जान आहे वाईट आहे दारू बरं का वाईट आहे म्हणून मी ठरवले आजपासून या जगातली सगळी दारू पिऊन संपून टाकतो माझं लगेच जवळजवळ फिक्स आहे यायचं काय किती घरात येतो का लगेच घेऊ आणि 2-4 दिवस ये आणि परत 2-4 दिवस मी झांपटराडा उठलाय लग्नाला यायचं लय शिर्डी का चेंड कुर्ती का नाही बायको करून आणली का नाही अशी चमड्याची चिपली नाशी चिपक असतो एकदा येऊ का माणसाला सांगितलं नाही 42 तारीख आया राणा गे 7 आणि 3 15 = 14 + 41 = 40 रुपये घेऊन या 90 पुढचं येऊ का जेवायला तुला जेवायची देऊ मला रस्ता वाटला का कुणी का जायचंय कुणी जायचंय माहिती की मग कशाला नाही विचार सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का तिला आवडते दिवसामागून दिवस गेलं मुलीचं वय वाढत चाललंय मुलगी प्रत्येक स्थळाला नकार करते तुझ्या मनात तरी काय हेच काय कळणार जरा तिला बोलावून घेतो आणि विचार बाळार्चना जरा इकडे आले बाबा बोला बाबा बाळार्चना आतापर्यंत भरपूर स्थळे आले प्रत्येक स्थळाला तू नकार केली. तुझ्या मनात तरी काय ते तरी मला कळू दे खरे बाबा तुमचं आतापर्यंत अनेक स्थळ आहे जहागीरदार आली सावकार आली व्यसनी आली अहो एवढंच नव्हे तर ज्याला आपल्या संस्कृतीचा धान पत्ता नाही अशी स्थळ आली बाबा तुम्हीच सांगा अशा स्थळाशी लग्न करणं योग्य आहे का बाबा नाही बाळा पण तुला स्थळ पाहिजे कसं ते तरी कळू द्या मला बाबा मला माझा भावी जोडीदार निवडण्याची परवानगी द्याल का बाबा बाळार्चना मला मोठ्या या बापाची या समाजामध्ये मान खाली होणार नाही याची काळजी घे मग तुला परवानगी देता येईल बाबा मला जाणीव आहे बाबा
मी लहान असतानाच माझी आई देवाघरी गेली. बाबा तुम्ही मला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं बाबा. बाबा या समाजामध्ये तुमची मान खाली जाणार नाही असं मी कोणतंही कृत्य करणार नाही बाबा, कोणतंही कृत्य करणार नाही. बाळा मी तुला परवानगी देतो. बघितलं मंडळी, या ठिकाणी मला हवा असलेला वर शोधण्यासाठी वडिलांनी परवानगी दिलेली आहे. या ठिकाणी बसलेल्या सर्व मलळीकरांना आव्हान आहे, मला नवरदेव कसा आहे कसा हवा याच्यासाठी माझ्याकडे ही अटी आहे. 8 नंबर 1 नवरा मुलगा सुशिक्षित असावा पण व्यसनी नसावा. 8 नंबर 2 नवरा मुलगा शेतकरी असावा, शेती पिकवणारा असावा पण शेती विकून खाणारा नसावा. 8 नंबर 3 नवरा मुलगा स्वतःच्या आईबापाची सेवा करणारा असावा आणि वेळ प्रसंग आलीच तर मलाही माझ्या आईबापाची सेवा करण्यासाठी वेळ देणारा असावा. नवरा मुलगा कसा असावा, माऊलीचा हरिपाठ वाचणारा, महाराजांची गाथा वाचणारा असावा पण गुत्त्यावरती बसून बाटल्या फोडणारा नसावा. या ज्या मान्य असतील तर या भरल्या मंडपामध्ये याच ठिकाणी अर्चना त्याच्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे. या भरल्या दरबारामध्ये नागमोस्कोच्या दरबारामध्ये अर्चनाला बरीच फळं आली. अर्चनानं ती नाकारली कारण अर्चनाला भावी जोडीदार हवाई तिच्या पसंतीचा, तिच्या आयुष्याचे स्वप्न पूर्ण करणारा पती हवाय. काय आहे ते म्हणते माझा भावी जोडीदार शिकलेला असावा, माझा भावी जोडीदार निर्मिष्ठी असावा, माझा भावी जोडीदार आई वडिलांची सेवा करणारा असावा, प्रसंगी मलाही सेवा करून देणारा असावा, माझा भावी जोडीदार शेती करणारा असावा, शेती विकणारा नसावा. काय चुकलं अर्चना साध्या सोप्या अटी म्हणले मलवडीकर हो. या मलवडीकरी तरुणांना आव्हान आहे, आमच्या अर्चनाला तिच्या लग्नाचं स्वयंवर मांडले या नाथाच्या दरबारामध्ये. या स्वयंवराचं शिवधनुष्य कुणी पेलेल का? आहे का कुणी मलवडीमध्ये असा तरणा भांड तरुण जो आमच्या अर्चनाशी लग्न करू शकतो? कारण अर्चना एक विश्वासातली आहे, तिचे काय नियम आहे, तिचं काय भविष्य आहे, तिला तसाच जोडीदार हवा. बरीच बघून गेली, अर्चनानं नाकारली कारण तिला तिच्या पसंतीचा हवाय. बोला मलवडीकर हो, हे शिवधनुष्य पेलायला कोणी तयार आहे का? स्वयंवर मांडले अर्चनानं. बघा सगळ्यांनी बघा, तरुण हो परीक्षण करा. आले नवरदेव या गावचा तरणा भांड चिरंजीव सचिन आणि सचिन या अटी स्वीकारल्या. या ठिकाणी सचिनला मान्य की आई वडिलांची सेवा करणारी पत्नी असावी. सचिनला सुद्धा वाटतंय, सचिनला वाटतंय शेती पिकून खाणारा असावा, पिकून खाणारा नसावा. सचिनला वाटतंय असावं. अर्चनाच्या सगळ्या अटी सचिनला मान्य आणि सचिननं अर्चनाशी वरमाला करण्याचा मंजूर केलंय. अर्चनाशी लग्न करायचं सचिन तयार आहे. चला तर व्हा लग्नाला तयार. चिरंजीव सचिन आणि तिची सौगा अर्चना, चिरंजीव सचिन आणि तिची सौगा अर्चना या भरला मंडपामध्ये तुमच्या समक्ष लग्न करतायत. अक्षता घ्या मुलीचे मामा. चला मुलीचे मामा, मुलाचे मामा दरबारामध्ये या भरल्या मंडपामध्ये नाथाच्या लग्नाच्या सोहळ्यापूर्वी या ठिकाणी वेगळं लग्न पार पाडतायत. चला मुलीचे मामा. अक्षता सर्वांना वाटा वेळ झाली, अक्षता सर्वांना वाटा वेळ झाली. गाईला वासरू सोडा, दिवसाचे दिवे लावा. अगदी बरोबर टायमिंगला लग्न लागू द्या. कारण ही नवयुगाची कलियुगातील 21व्या शतकातील जोडे, त्यांची काही स्वप्न आहेत, त्यांच्या काही आशा आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत. सर्वांचा मेळ घालून यांनी एकमेकाशी विवाह करण्याची कटिबद्ध आहेत. या ठिकाणी चिरंजीव सचिनची सौगा अर्चना यांचा विवाह सोहळा पार पडतोय. चला मुलाचे मामा या, मुलीचे मामा आले. यात अक्षता वाटा, मुलांना अक्षता वाटा. चला कन्यादानासाठी वर पिता या, वरी पिता या. चला आले
काका हिंदराव डोंगे चला या ठिकाणी अंतरपाठ धरला जातो अंतरपाठ मध्ये भावी आयुष्यासाठी एक भुई आहे अंतरपाठ भावी आयुष्यासाठी एक भुई आहे समोर आणि लग्न सोहळा संपन्न होतोय आगळं वेगळं लग्न आहे सनईचा सूर आहे तबल्याची साथ आहे आणि सगळ्या या सप्त सुरामध्ये सनई चौघडीच्या वातावरणामध्ये आल्हाददायक भक्तिदायक वातावरणामध्ये या ठिकाणी आगळा वेगळा विवाह सोहळा संपन्न होतोय काय गाड्या हो कसलं हे लग्न कारण एकी शक्य आहे मुलीची अपेक्षा आहे आपल्याला पूर्ण करायचं चला सर्वांनी कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत वाटा सनई चाल्यावर होऊ द्या सनई सुऱ्यावर होऊ द्या आमचे सौरव महाराज मंगलाष्टकाच्या सुरामध्ये सुंदर गोड गोड अष्टकामध्ये लग्न लावतात अक्षता मिळाल्या गाईला वासरू सोडलं देवकाचे दिवे लावले चला तर जाऊया मंगलाष्टकाकडे सनई चौघडे वाजले फटाके फुटले लग्न लागलं दोघांनाही चिरंजीव सचिन आणि चौका अर्चना दोघांनाही विनंती आहे हजारो माणसामध्ये आपण लग्न लावलं देवाच्या साक्षीने लग्न लागलंय आता नाव घ्या नाव चिरंजीव सचिन चौका अर्चना घ्या नाव घ्या नाव घ्या नाही तुम्हीच घ्या नाव 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 बाजी नाव घ्या तुम्हाला सर्वांना तर नाव माहितच आहे तुम्हाला माहित आहे का नाव ह्यांचं नाव माहित आहे सांगा की मग कळलं की तुम्हाला उकाना घ्या उकान्यात नाही गेलं म्हणलं की दिवस मग दिवस उजवायचं का लग्न लावायचं अर्चना सगळ्यांची इच्छाच आहे तर घेतो जाऊ बाजीत बाजी मेथीची अर्चना आणि अर्चना माझ्या प्रीतीची चला बाळ अर्चना नाव फॅशनच्या दुनियेत पदर घेते साधा फॅशनच्या दुनियेत पदर घेते साधा सचिनराव श्रीकृष्ण मी त्यांचे राजा थांबा जरा अर्चना फार पुराणातलं नाव घेतलं आठव्या अवतारातलं नाव घेतलं जरा कलियुगातलं 21 शतकातलं नाव घे
घे नाव मलवडीच्या मस्कोबाला सुंदरसा आकार, मलवडीच्या मस्कोबाचा सुंदरसा आकार. सचिनरावाचं नाव घेतो, सचिनरावाचे नाव घेते बाई. हा काय प्रकार? लग्न सोहळा पार पडला पण महत्वाचा या ठिकाणी कारण हे लग्न प्रतिकात्मक आहे. लग्नापूर्वी अर्चनाला तुमच्याशी बोलायचंय, अर्चनाला मन मोकळं करायचंय, अर्चनाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अर्चना काय बोलते ऐका. आपण 21व्या शतकातील सावित्रीच्या अहिल्याच्या जाऊच्या लेकी. जग बदलतं तसं बदला, नटा फॅशन करा, पण लक्षात ठेवा हेही करत असताना जर आपला बाप भर चौकातून चालला ना तर त्याची मान खाली जाणार नाही. असं कोणतंही करू नका. जर झाला विचार करण्याचा तर नवरा नवरा कसा असावा. अहो आपल्या गावामध्ये जर थंडी झाली ना तर सर्वप्रथम टाळा पावल्या खेळणारा असावा, आपल्या हाताने लेजे खेळ खेळणारा नसावा. अल्पावधीमध्ये शकील सय्यद हा युवा पत्रकार युट्यूबच्या माध्यमातून जिल्हाभर फिरत असतो. त्याची साथी न्यूज MH11 खरं तर बघता बघता 2-3 महिन्यामध्ये 5-6 हजार सबस्क्राईब होणं सोपं काम नाही. या देवाच्या दारामध्ये मसोबाच्या मंदिरामध्ये दरबारामध्ये देवाकडे एवढंच मागणं मारेल लाखभर सबस्क्रायबर होऊ देत आणि त्यालाही एकदा या युवा पत्रकाराला एक स्वतःची ओळख निर्माण होऊ देत. कारण तोही पत्रकार गावासाठी झटत असतो, ग्रुपसाठी झटत असतो. त्यानंतर तिसरा विषय, आपण सर्वजण पाहत असतो, कदाचित काही लोकांच्या मध्ये शंका असते की हा ग्रुप पैसे जास्त घेतो काय असतं. खरं तर हा सगळं तुम्ही जर पाहिलं तर कान धरून माफी मागतो. आम्ही कमवण्यासाठी कधीच पैसा घेत नाही. हा सर्व ग्रुप आहे, सामाजिक कार्य त्यातून असतात. आपण पाहिलं असेल केलेलं कधी सांगून दाखवू नये, पण तरी सुद्धा समज गैरसमज दूर व्हावेत म्हणून सांगतो. वागेश्वर येथील पंगत, आपली महाशिवरात्रीची पंगत असेल, महाशिवरात्री कार्यक्रम असेल, समाज उपयोगी कार्यक्रम असेल, कोरोनापासून वेगवेगळ्या माध्यमातून हा पैसा समाजाकडून आलेला पैसा समाजासाठी थोडाफार तरी खर्च व्हावा ही नैतिक जबाबदारी ही मलवडीकरांची आहे आणि ती मलवडीकरांची जबाबदारी आम्ही सांभाळत आलोय. त्यामुळे या अनेक प्रकारे हा ग्रुप पुढे पुढे जात असताना अखंड मलवडीकरांचं प्रेम आणि साथ आणि आशीर्वाद आहेतच. ही अखंड राहावं ही देवाकडे मागणं आहे. कारण एका वर्षामध्ये आजचा मला वाटतं 84वा प्रयोग आहे. या ग्रुपचं यश नाही, गावचं यश आहे. कारण तुम्हा सर्वांच्या प्रेमानं हा ग्रुप एका वर्षामध्ये 84 प्रयोग करू शकला. याचा अर्थ महाराष्ट्रातील कानाकोपरा हा ग्रुप फिरत आलाय. असू द्या, तरी सुद्धा योगदान म्हणून याही कार्यक्रमामध्ये उद्याच्या नाथसाहेबांच्या भंडाऱ्यासाठी या ग्रुपकडून सर्वांच्या वतीनं या ग्रुपच्या वतीनं 1001 रुपयाची खारीचा वाटा आम्ही या ठिकाणी देवाच्या भंडाऱ्यासाठी देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. पुढच्या कार्यक्रमाला जास्त पल्ला लांबवता काही छोट्याशा गोष्टी बोलून आपण पुढे जाऊयात. पुढे जात असताना पुन्हा एकदा ज्या नाथाच्या दरबारामध्ये काही तास 1.5 तास उरलाय, सगळ्यांना काहुरे सगळ्याच्या मनामध्ये एक प्रसंग आहे. थोड्या वेळाने नाथ साहेबाचं आई जोगेश्वरीचं लग्न होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वजण थांबलात, छबीन आहे. आणि तिकडे जात असताना आपण हळूहळू त्याच रस्त्याने पुढे जात आहोत. तुम्ही सांगाल तेव्हा थांबूया, कारण हे भारूड तुमचं आहे, हा भारूड ग्रुप तुमचा आहे. हे गावचं सगळं देणं आहे, हे गावचं देणं, ही गावची मालमत्ता आहे. आम्ही सगळे तुमचे आहोत. तुम्ही सांगाल तेव्हा थांबूया. बरोबर 12:30 वाजता सर्वांच्या वतीनं लग्न सोहळा आहे, पूर्वी छबीन आहे. असं चला तर वेळ न दवडता पुढच्या ग्रुपकडे जाणार आहोत, पुढच्या प्रयोगाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी एकदा माझ्यासोबत सगळ्यांना ज्या दरबारामध्ये बसलो त्या दरबारामध्ये एका नाथाचं भजन करूया. चांग भले रे
पुन्हा एकदा नाथाच्या भजनातून बाहेर येऊयात आणि भारुडाकडे जाऊयात. यानंतरच भारूड समाज प्रबोधन करणार. तुम्ही सर्वांनी पाहिलंय तुफान 7 इथली ज्या महाराष्ट्रामध्ये या भारुडानं ओळख निर्माण केली आहे, तेच भारूड. सगळ्यांना वाटतंय आजची कशी आहे ना.